चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गजब प्रकार। पोटात जिवंत बाळ असताना देखील मृत सांगून केले मालेगाव येथे रेफर, परंतु त्याच पेशंटला द्वारकाधीश हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टर अभिजित निकम यांनी वाचवले बाळ व बाळाच्या आईचे प्राण। नातेवाईकांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर कपडे काढून निषेध आंदोलन। गोरगरिबांसाठी आधार म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असलेले चांदवड उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात। येथील डॉक्टर व स्टाफ यांच्या आरेरावीने त्रस्त होऊन 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसव वेदना होत असताना देखील सदरील रुग्णालयात आणले असता मिळाली अपमानास्पद वागणूक। उपचार तर भेटले नाहीच, परंतु येथील स्टाफने जातीवाचक उद्गार काढल्याचा नातेवाईकांचा आरोप। येत्या 8 दिवसात उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टर व स्टाफवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आदिवासी स्टाईलने आंदोलनाचा नातेवाईकांचा इशारा। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। आपण आलेलो आहोत चांदवडमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे उपजिल्हा रुग्णालय चांदवड, आणि या चांदवडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक असे गैरप्रकार चालू असतात, जसे की डॉक्टर इथे नसताना देखील पुढच्या सह्या करून गेलेले आपण आढळलेले आहे। आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ही बातमी दाखवली होती, आणि याच संदर्भात आज आपण इथे आलेलो आहोत। दयनीय अवस्था एका पेशंटची आहे। आदिवासी समाजाचे गरीब कुटुंबातील हे पेशंट आहे। त्या ताईच्या हातात बाळ आहे, आपण बघू शकतो। हे बाळ ताई किती दिवसाचं आहे? 15 दिवसाचं बाळ आहे। 15 दिवसापूर्वी यांच्याबद्दल घडलेली कहाणी जी काय आहे तो हा परिवार सांगणार आहे। आपण यांच्याकडे जाऊया। दादा, काय घडलं या ठिकाणी? मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 11 तारखेला संध्याकाळी चांदवड इथं सरकारी दवाखान्यात आले। त्यांना इथं त्या डॉक्टर लोकांनी ऍडमिट पण केलं नाही, फक्त बसून ठेवलं का तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल इथं। मग त्यांना आश्वासन दिलं, आणि दुसऱ्या दिवशी 12 तारखेला त्या लोकांना सांगत्या त्या महिलेला का तू इथून दुसरीकडे घेऊन जाय, तुझं पोरग पोटामध्ये मेलंय, तू जर अर्ध्या तासात इथून गेली नाही तर तू पण मरून जाशील। असं घाबरवून त्यांना इथून यांनी मालेगाव रुग्णालयात पाठवलं। मग तिथून त्या लोकांनी, तिथल्या डॉक्टर लोकांनी किंवा सिस्टर लोकांनी यांच्याकडे पैशाची मागणी केली, तर यांच्याकडे पैसे नव्हते। तर यांनी काय केलं, त्यांच्या नातूच्या मोटरसायकलमध्ये 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, आणि त्या ताईला 9वा महिना चालू असताना तिच्या अंगावरती पाणी जात असताना मोटरसायकलवर बसून चांदवडच्या द्वारका हॉस्पिटलला आणलं। आणि कुठून आणलं? मालेगाव हॉस्पिटल मधून, मालेगावचा जो सरकारी हॉस्पिटल आहे तिथून मोटरसायकलवरती, म्हणजे यांनी इथून रेफर मालेगावला केलं। मालेगाववरून तुम्ही मोटरसायकलवर इकडे आणलं, मालेगाववरून मोटरसायकलवर इकडे आणलं, आणि पुढे मग इथं तिची डिलिव्हरी झाली। इथं तिचं बाळ बी एकदम सुरक्षित आहे, आणि ती ताई पण सुरक्षित आहे। मग या डॉक्टरनी कसं काय सांगितलं का तुझं बाळ मेलंय? कोणत्या डॉक्टरनं ते पेशंटचं बाळ वाचवलं? ते निकम डॉक्टरांनी द्वारका हॉस्पिटलच्या यांनी ते बाळ वाचवलं आणि त्या ताईला वाचवलं। ताई, काय सांगाल या संदर्भात आपण? ज्यावेळेस आजी इथे आल्या त्यांच्यावरती वर्तणूक जी झाली ती एकदम वाईट परिस्थितीची होती त्यावेळेस, आणि त्यांना आदिवासी शब्द पण वापरला झालेला आहे। तर त्या एवढा पण बोलल्या, तुम्ही माझ्या कपड्यांवर जाऊ नका, तुम्ही माझ्यावाला जी मुलगी आहे तिचा तुम्ही व्यवस्थित उपचार चालू करा। उपचार चालू केल्यानंतर जे काय वाटत असेल तर तुम्ही त्या गोष्टी मला समजावून सांगा। तर इथं या आजींसोबत जी वागणूक झाली ती योग्य नव्हती। त्याच्यानंतर जेव्हा त्यांना इथून रात्रभर इथं ठेवलं तर या आजींच्या मुलीला गोळी किंवा इंजेक्शन किंवा एक पण आयव्ही लावलेला नाहीये। जर इथं रात्री ठेवून जे सिस्टर लोक आहेत डॉक्टरांनी तर चेक नाही केलं, पण सिस्टर लोक त्यांना सांगता का तुम्हाला हे पेशंट मालेगावला घेऊन जावं लागेल, तुमचं बाळ पण मयत आहे आणि तुमच्या बाईला पण धोका आहे। ते जेव्हा तिथं मालेगावला गेले तिथं पण त्यांची वागणूक त्यांच्यासोबत व्यवस्थित झाली नाही, त्या घाबरल्या। हा एक मुलगा होता त्यांच्यासोबत, फक्त ह्या मुलांनी मोटरसायकलवरती ती बाई मालेगाव पासून तर चांदवड पर्यंत आणली। चांदवडमध्ये द्वारकाधीश हॉस्पिटल मधले निकम सर आहे, त्यांनी तिची वाला सिजर केलं। सिजर नंतर बाळ पण, आणि जर ती लेडीज पण व्यवस्थित आहे तर मग हे सरकारी दवाखाने हे गरीब कुटुंबासाठी जे आहे, जर त्यांच्यावरती जर योग्य हेच होत नाही, उपचार होत नाही, किंवा इथले डॉक्टर जो हलगर्जीपणा करताय, त्याच्यानंतर इथं त्यांना कुठल्याच प्रकारची काही सेवा भेटत नाही, तर या हॉस्पिटलचा उपयोगच नाहीये। हे तालुक्याचं हॉस्पिटल आहे, इथं लोक काय येतात, जे लोक गरीब आहे ज्यांची परिस्थिती नाही प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी, त्याच्यामुळे हे सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात। जर इथं त्यांचा विलाज होत नसेल तर हे हॉस्पिटल बंद करण्यात यावं, आणि जे बी डॉक्टर आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट, आदिवासी बोलायचा अधिकार या डॉक्टरांना दिला कोणी? का आदिवासी लोक काही करू शकत नाही का? आजींनी, कोण बोलला आदिवासी? इथले जो स्टॉप आहे ना, स्टॉप, तो या आजींना बोलला का तुम्ही आदिवासी लोक ह्या गोष्टीमुळे माग आहे। तर आम्हाला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे का आदिवासी गोष्टी कोणत्या नॉलेज नाही किंवा त्यांना अक्कल नाही, तर ह्या आजींना अक्कल नाही का? जर अक्कल नसती तर ती बाई आज व्यवस्थित असती का?
मग हे प्रश्न विचारायचा किंवा हे शब्द वापरायचा अधिकार यांना दिला कोणी? आता तुम्ही वरिष्ठ जे वैद्य आपले आव्हाड सर आहे त्यांच्याकडे गेले होते, काय उत्तर दिलं? आव्हाड सरांनी आपला स्टॉप त्यांनी डायरेक्टली हे केलं, त्यांची बाजू मांडली. या लोकांचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी दखल घेतली नाही. जेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो त्यांच्या स्टॉपला पाठी घालताय असं आम्हाला तिथं दिसून आलो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायचा विषय असा झाला की आमचे जे मुलं आहे ना, हे जे पोरं आहेत ना, हे समाजसेवा करतात. यांना फोन येतो. फोन आल्याच्या नंतर ते जेव्हा इथं येतात त्यांच्यावरती शिष्ट स्टॉप असतील, डॉक्टर असतील, त्यांना एकदम चुकीची वागणूक देतात. तुझा काय अधिकार आहे? हे पोरं समाजसेवा करतात. निदान यांच्या सोबत तुम्ही व्यवस्थित बोला ना. बोलायचा अधिकार हा. पैशाची मागणी झाली काय? आधी तुमच्याकडे पैशाची जी मागणी झाली होती काही तर काही पैशाची नाही. त्यांना मी म्हटले मी घरून माझी पोर मोकळी करा, मी शाळा बकरा विकून तुम्हाला पैसे पुरवील, पण माझी पोर मोकळी करा. ते म्हणा इथं कुठला विलाज चालणार नाही आमचा, तू मालेगावला जाऊ दे. मी मालेगावला नाही, मालेगावला सुद्धा विलाज केला नाही. मालेगावला म्हणा धुळ्याला जाऊ दे, तर धुळ्याला बी तिथं म्हण मालेगावला म्हणा पोरगा मरून जायले म्हणा, पोरगे अर्ध्या तासात मरून जाय. मी रडायला गागायला लागलो. तिथून माझा 8वीचा नातू आहे, ते ना गाडी तुमच्यासारख्या समाज पोरांकडे गेला, रडायला लागला. त्याने 100 रुपयाची मागणी केली. 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दिले एक भाऊनं. मग आम्ही इथं मालेगाव इड आलो द्वारका देशला. त्या डॉक्टरनी माझ्या बाळाचा आणि पुरीचा जीव वाचवला. इथून त्यांना मालेगावला शिफ्ट केलं. तेव्हा यांना व्हेंटफ्लो टाकला. त्यावेळेस व्हेंटफ्लो टाकला. रात्रभर पेशंटला कुठल्याच प्रकारचं काही IV लावला नाही किंवा टॅबलेट दिली नाही. व त्यांना असं सांगण्यात आलं का सांगू नका तुम्ही काही हॉस्पिटलमध्ये तुम्ही आले होते म्हणून, असं त्यांना तिथं सांगण्यात आलं. मग हे का सांगू नका? रात्रभर जर पेशंट ठेवलं होतं, इथला स्टॉप बोलला, सिस्टर स्टॉप ही आजींना बोलला. तर मग माझं काय म्हणणं झालं, रात्रभर पेशंट इथं होतं ना, त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नव्हते का त्यांच्यावरती विलाज? आणि अँब्युलन्स मध्ये टाकायच्या वेळेस तुम्ही व्हेंटफ्लो टाकताय, मग रात्रभर तुम्ही झोपा काढत होते का? पेशंट काळजी का करत नाही? किंवा जे लोक येतात त्यांच्याकडे दुर्लक्ष का करता? गोळी औषध पण या दवाखान्यामध्ये अवेलेबल नव्हतं का? लावलं नाही म्हणलं, एखादं सलाईन लावता येईल, सलाईन सुद्धा लावलं नाही. माझ्या पोरीला रातभर बसून ठेवलं. आता 2 वाजता डिलिव्हरी होईल म्हणा. आणि सकाळी दिवस उगला तर ते काय म्हणतात इथं काहीतरी धोका आहे बाळाला आणि पोरीला, तुम्ही इथून घेऊन जा. तर मालेगावला नेलं, तर मालेगावला पण असंच सांगितलं का मला तू धुळ्याला घेऊन जाय. माझ्यात ऐपत नव्हती, मी धुळ्याला नेलं नाही का. मालेगावला मला चांदोड पासून एवढं मोठं आहे, त्याने मला मालेगावला पाठवलं. मालेगाववरून जर मला धुळ्याला पाठवलं, तिथून मी कोणत्या परिस्थितीत माझी पोरगी आणू? हा, कोणत्या परिस्थितीत मी आणू? एकटी बाय माणूस माझं संग माणूस नव्हता. माझं 9वीचं पोरग होतं. माझ्यावर रुपयाचा आधी अंत नव्हता. आणि आहे एका आईच्या पोटात बाळ आहे आणि ती बाळ जिवंत असताना मृत घोषित या उपजिल्हा रुग्णालयाने केलं. आणि मृत घोषित केलेलं असताना चांदवडच्या द्वारकाधीश हॉस्पिटलने मात्र त्या बाळाचे आणि बाळाच्या आईचे प्राण वाचवलेले आहे. सुदैवाने या ठिकाणी ते बाळ वाचलं आहे. परंतु हा आदिवासी समाज, जो गरीब समाज आहे, जो मोलमजुरी करतो, या समाजावर अशी जर बीतत असेल तर हे उपजिल्हा रुग्णालय नेमकी कशासाठी? याचा निषेध म्हणून या परिवाराने आता अर्धनग्न म्हणजे कपडे काढून आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी काही तरुण आहे, त्यांनी कपडे अक्षरशः काढून या ठिकाणी हॉस्पिटलच्या गेटवर ठेवलेले आहे. असा जर प्रकार घडत असेल तर मात्र या ठिकाणी जिल्हा प्रशासन आता काय कारवाई करेल हे आता बघणं महत्वाचं असणार आहे. थांबूया या ठिकाणी. आपण अधिक अपडेट यानंतर काय घडतं हे बघून आपण अधिक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ. तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड. माझ्या दलित आदिवासी समाजाची परिस्थिती नाहीये प्रायव्हेट मध्ये न्यायची, म्हणून या डॉक्टरांना पगार कमी पडतोय. यांना आमच्याकडे कपडे लागलं तर अंडरपॅन्ट बी देऊन टाकतो. पेशंट फक्त म्हणत्या. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.